आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। पालघरमध्ये आदिवासी बांधवांसोबत आमदार सुनील भुसारा यांचा ठेका। आदिवासी दिनाच्या निमित्तानं रॅलीचं आयोजन, आमदार भुसारा यांचा रॅलीमध्ये सहभाग। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा ठेका धरला। 3 पावली आणि आदिवासी गीतांवर आदिवासी बांधव थिरकले। लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं कृषी सहल संचालक कार्यालयावर धरणं आंदोलन। शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाच्या अनुदानासह पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी। नागपंचमीच्या निमित्तानं दगडावर अनोखी कलाकृती सादर। सिंधुदुर्गच्या कलाकारांकडून नागदेवाची अनोखी कलाकृती। वाशिमच्या हॅपी फेसेस शाळेमध्ये सर्प जनजागृती कार्यशाळेचं आयोजन। जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी सर्पांबाबत विद्यार्थ्यांना माहिती। अहमदनगरच्या जामखेडमध्ये 75 मीटर तिरंगा यात्रा रॅलीला सुरुवात। हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरामध्ये जनजागृती। धाराशिव जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात पीक विम्याकडे 82,772 शेतकऱ्यांची पाठ। पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पालघरमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अद्याप शालेय गणवेशापासून वंचित। विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठीचं कापड पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये पडून।